नमस्कार. तर आज आपला ब्लॉग आहे साफसफाईचा. फरशी पुसायचे, परत रॅक घासायचे, किचन खराब झाला किचन पण साफसफाई करून घ्यायचे. तर चला मग आता आपण फरशी पहिलं फरशी पुसून घेऊया, नंतर मग रॅक पुसून घेऊया, नंतर मग किचन आवरून घेऊया. तर आता अमावस्या येईल आहे, शुक्रवार शनिवार अमावस्या आहे. तर आपण हे स्वच्छ करून घेऊया घर, म्हणजे अमावस्याच्या अगोदर एकदम क्लीन होते. तर आपण बघूया चला. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्रायबर करा आणि असेच आमच्या गावाकडचे छान छान व्हिडिओ बघत राहा. चला मग बघूया साफसफाई करणार आहे आता मी. छान असं मस्त मी फरशी पुसून घेत आहे. आणखीन आपला आता मार्गशीर्ष महिन्यातला लास्ट 4था गुरुवार आलेला आहे आणि शुक्रवारी आणि शनिवारी 2 दिवस अमावस्या आहे आणि लास्ट मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार, परत शुक्रवारी अमावस्या, शुक्रवार शनिवार हे 2 दिवस अमावस्या आहे. आणि लातूर जिल्ह्यातला तर भरपूर असा मोठा सण आहे. हे भरपूर मोठा सण साजरा केला जातो हे अमावस्याला. हे येळ अमावस्या म्हणले जातात. आणि येळ अमावस्याच्या दिवशी भरपूर जेवायला करून शेताला जातात आणि शेतात जेवण राहते आणि एवढी मस्त भजी आणि भाकरीचं जेवण राहते आणि आंबील राहते प्यायला ताकाचं. आणि तुम्ही नक्की बघा, येळ अमावस्याचा पण मी व्हिडिओ टाकन. इतका मोठा सण साजरा केला जातोय लातूर जिल्ह्यात तर आहे, दुसरीकडलं कुठं काय मला माहिती नाही. आणि लास्ट गुरुवार आहे आपला मार्गशीर्ष महिन्यातला, त्याच्यामुळं मी सगळी साफसफाई करून घेत आहे. किती घाण झालंय बघा हे रॅक, धुराळा फुफुरडा झालंय. हो का, इथं पण घाण झालंय. तर आपल्याला हे चकाचक आता पुसून घ्यायचे. तर आपण पुसून घेऊया. आणि इकडं घासलेले भांडे, इथं टमाटे पण आहेत घेतलेले, इथं घासलेली भांडे इथं आपल्याला ह्याच्यावर पालतं घालून घ्यायचे आणि हे चकाचक करून घ्यायचे साफसफाई. चला मग घेऊया. आता मी रॅक पण पुसून घेते. भरपूर धुराळा फुफुरडा बसलेला आहे. भरपूर घाण झालेला आहे आणि ह्याला खूप व्यवस्थित असं पुसून घ्यावं लागतंय, नाहीतर हाताला लई चिरलेलं पण कळत नाही, एवढं चरमन चिरतंय. म्हणून मी हळूहळू असं पुसून घेत आहे. असं जपूनच मी साफसफाई करून घेत आहे रॅकची. का बरं की हे रॅक स्टीलचं राहते, त्याच्यामुळं लई लवकर चिरते आणि चिरलेलं तर कळत पण नाही. भरपूर घाण झालेला आहे आणि आपल्याला भरपूर काम आहे पुढं. किचन साफसफाई करून घ्यायचे. तर मी आता हे रॅक पूर्ण क्लीन करून घेते छान असं. आता हे पूर्ण किचन साफसफाई करून घ्यायचे. बघा किती घाण झाले. इथं मी पाणी घेतलेलं आहे. परत आपल्याला आणखीन इथं भांडे घासायचे, तर एवढे भांडे पडले, भांडे घासायचे. आणि इकडं सफाई घराची आपली व्हायली. आता किचन आवरून घ्यायचे. पूर्ण घाण झाले हे किचन. गॅस ते सगळं चकाचक करून घेणार आहे मी. चला मग घेऊयात. तरी मी पटपट आवरलेले, म्हणजे आपल्याला आणखीन लय भरपूर काम आहे. तर हे पूर्ण पसारा मी खाली उतरावून घेते, म्हणजे मला सोपं जाते साफसफाई करायला. तर मी एक कपडा घेतले आणि पहिलं सगळं झाडून घेतले. पीठ होतं सकाळचं स्वयंपाक केलेलं. तर आपल्याला आता छानपैकी आता थोडं निरमा किंवा साबण घ्यावं लागेल. मग मी साबण आणले, घासणी पण आणले आणि असं घासून घेत आहे किचन, म्हणजे आपलं किचन कसं एकदम स्वच्छ असं निर्मळ
होता होईल तेवढं मी पटपट आवरून घेते, म्हणजे भरपूर काम पडले आणि मला. आणि घाण झालं तर करमत पण नाही आणि ते लय कसतर वाटतंय, त्याच्यासाठी म्हणलं चला साफसफाई करून घ्यावं. आणि गुरुवार पण आलाय, आपण आमुषा पण आली आहे. एवढा आवरायचे, एवढा पसारा पडलाय आपला. इकडं भांडे पण पडल्यात घासायचे. तर मी आता हे पटपट पटपट आवरून घेते. आणि आता ताण तर भरपूर लागले. आता थोडं पाणी पिऊन घेते, नंतर मी पसारा आवरते. आणि तोपर्यंत मग सगळ्यांना बाय. चला मग आता बाय.